गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? पावसाच्या दिवसात अशी हिरवीगार कोथिंबीर मिळणं म्हणजे अशक्यच. आज आमच्या बाजारात मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आली होती. 2-3 जुड्या घेऊनच आले कोथिंबीर वडी करण्यासाठी. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे मी. तर त्यामध्ये नंतर धणाजिरा पावडर 1.5 ते 2 चमचा घालून घेतलं आहे. मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार. हे मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता मी सुका. तो आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार घालून घ्यायचा आहे. ओवा थोडासा मी चुरून घातला होता कोथिंबीरमध्ये. हिंग घातलं होतं चिमूटभर. अर्धा लिंबाचा रस घातला आहे टेस्टसाठी. तुमच्या आवडीप्रमाणे आहे. लिंबाचा रस तुम्ही नाही घातला तरी चालेल. हे सगळे साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली माझ्या हाताला लागलं होतं, झोंबत होतं, त्यामुळे मी चमच्याचा वापर करते. पण हाताचा वापर करूनच हे सगळं साहित्य एकत्र करायचं आहे. आणि सोबतच मी सफेद तीळ पण घातले होते. सफेद तीळ पण ऑप्शनल आहेत. जर तुम्हाला घालायचे असेल तर तुम्ही घालू शकता. तांदळाचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी आणि 1.5 ते 2 वाट्या मी बेसन घेतलं होतं. हे बेसन आम्ही घरी चण्याची डाळ भाजतो आणि हे घरघंटीवर भाजून आणतो. त्यामुळे हे खूप छान लागतं भजी करताना किंवा वड्या करताना. असं घरी बनवलेलं बेसन. हे सगळं साहित्य चण्याची डाळीचं बेसन, तांदळाचं पीठ, हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे. कोथिंबीरमध्ये हे सगळं व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. किंचितचं पाणी आपल्याला घालायचं आहे जर गरज असेल तर. गरज नसेल तर पाणी घालायची गरज नाही आहे. कमी जास्त प्रमाणात जर आपल्याला पीठ वाटलं तर आपण थोडंफार ॲड करू शकतो. अशा प्रकारे एक मध्यम असा जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असा एक डो बनवून घ्यायचा आहे कोथिंबीर वडीचा. कोथिंबीर वडी शिजवण्यासाठीची ही तयारी. लोखंडी कढईमध्ये पाणी घेतलं आहे. पाणीवर एक स्टँड ठेवलं आहे आणि त्या स्टँडवर आपल्याला जाळी ठेवायची. ती जाळी मी ग्रीसिंग करून घेते तेलाने आणि तेल लावून व्यवस्थितपणे ती जाळी त्या स्टँडवर ठेवून घेते. आता कोथिंबीर वडीचे आपल्याला उंडे करायचे. मध्यम आकाराचे आपण कोथिंबीर वडीचे व्यवस्थितपणे उंडे करून घेऊया. 2 जुड्यांमध्ये 3 ते 4 उंडे व्यवस्थितपणे होतात आणि ते 2 दिवस आम्ही व्यवस्थित खातो पण. आमच्या घरी कोथिंबीर वडी सगळ्यांना आवडते. आईंना, यांना, अबीरला सगळ्यांची फेवरेट आहे कोथिंबीर वडी. त्यामुळे मला कोथिंबीर मार्केटमध्ये चांगली दिसली की मी घेऊनच येते वड्या करण्यासाठी. अशा प्रकारे माझे जवळजवळ 4 ते 5 कोथिंबीर वडीचे गुंडे झाले आणि मध्यम आचेवर हे कोथिंबीर वडीचे जे गुंडे आहेत ते आपल्याला 20 ते 25 मिनिटापर्यंत मंद आचेवर शिजवायचे आहेत. शिजायला काही वेळ नाही लागत, पण 15-20 मिनटं आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे. त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर एखादं जड वस्तू ठेवायची आहे. मी खलबत्ता ठेवला होता, त्यामुळे वाफ बाहेर येत नाही. 15 ते 20 मिनटांनी आपण चेक करायचं आहे वड्याचे गुंडे शिजले की नाहीत. तर सुरी घालून बघायची आहे. तर मी चेक केलं तर व्यवस्थितपणे शिजले होते आणि थोडंफार जरी शिजलेलं बाकी असेल तरी ते आपण जेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करतो त्याच्यामध्ये ते आतलं शिजून जातं, काहीच प्रॉब्लेम नसतो. तर हे कोथिंबीर वडीचे गुंडे आहेत ते आपल्याला थंड करायला ठेवले. थंड झाल्यावर मी अशा प्रकारे तिरपे कापून घेते. म्हणजे त्या वड्या पण साईजने दिसायला खूप मोठ्या दिसतात. आणि आता आपण करूया फ्राय. मी शॅलो फ्राय करते. आमच्या घरी डीप फ्राय कोणाला आवडत नाही, त्यामुळे मी कोथिंबीर वडी करताना नेहमी शॅलो फ्राय करते. दोन्ही साईडने मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे. तेल थोडंसं जास्त झालेलं, त्यामुळे मी ते नंतर थोडंसं कमी केलं आणि आमच्या घरी सगळ्यांना तेल खूप कमी लागतं, त्यामुळे मी व्यवस्थितपणे दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घेते. अशी खमंग कुरकुरीत पावसाच्या सीझनमध्ये कोथिंबीर वडी खायला सगळ्यांनाच आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते पण सांगा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.